नमस्कार विद्यार्थी मित्रो, कसे आहात? आपले बी.एड कॅप रजिस्ट्रेशन्स झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रक्रिया काय करायची आहे या संदर्भातील हा व्हिडिओ. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आपल्या कॅप राऊंडचे जे रजिस्ट्रेशन्स होते त्याची जी डेट आहे त्या संदर्भात अपडेट आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती आली आहे. ती अपडेट आपण प्रथम पाहूया. तसेच आपल्या रजिस्ट्रेशननंतरचा जो टप्पा आहे त्याबद्दलही आपण जाणून घेऊया. बी.एड कॅप रजिस्ट्रेशन्स जनरल, स्पेशल आणि ELCT ह्याचं हे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे, जे की 25/6/2025 ते 10/7/2025 पर्यंत त्याची डेट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर स्क्रुटिनिटी म्हणजेच आपलं CET सेल आपले फॉर्म, आपले अर्ज चेक करत असतं आणि चेक करून त्यावरती त्याचा अभिप्राय ते आपल्याला लॉग इनमध्ये देत असतं. त्यानुसार असणाऱ्या त्रुटी, ज्याला आपण ग्रॅव्हेन्सीस असं म्हणतो, तर ते ग्रॅव्हेन्सीसची डेट आपल्याला इथं पाहायला मिळते. ती आहे 25/6/2025 ते 15/7/2025. तर स्क्रुटिनिटी म्हणजे चेक करण्याचा हा कालावधी आहे. हे काम CET सेलचं आहे, हे लक्षात घ्या. CET सेल आपले ग्रॅव्हेन्सीस तयार करतं, त्रुटी तयार करतं आणि आपल्या त्रुटी नंतर लॉग इनमध्ये आपल्याला निदर्शनास आणून देतं. विद्यार्थी मित्रो, त्यानंतर आज CET सेलची जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला अपडेटेड शेड्यूल आलेला पाहायला मिळतो. cetcell.mahacet.org अशी जी आपली जेन्युइन वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या पेजवरती आपण आलो आहोत. कॅप ॲप्लिकेशनचं जे रजिस्ट्रेशनचं आपल्याला आत्ता पाहिलेला आपण जो PDF होता तो आपल्याला इथे वरती दिसतो आहे आणि त्यानंतर एक रनिंग नोटिफिकेशन दिसतं आहे, ज्यामध्ये कॅप ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन हॅज बीन एक्सटेंडेड टिल 18th जुलै. तर 18 जुलैपर्यंत याचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थी बंधू भगिनींचं रजिस्ट्रेशन अजून करण्याचं बाकी आहे, राहून गेलं आहे, तर त्या विद्यार्थी बंधू भगिनींना चान्स आहे आणि त्या अनुषंगाने आपण कार्यवाही करावी. आपले जे रजिस्ट्रेशन्स झालेले आहेत आपण इथे पाहू शकता. तब्बल 67,991 एवढे रजिस्ट्रेशन्स झालेले आहेत. त्यानंतर त्यातले ॲप्लिकेशन लॉक करणं अत्यंत महत्त्वाचं काम, अत्यंत महत्त्वाची बाब आपल्याला ह्या CET सेलच्या कॅप राऊंडमध्ये पाहायला मिळते. तर आपण जर ॲप्लिकेशन लॉक केलं नाही तर आपला फॉर्म गृहीत धरला जात नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. पूर्ण फॉर्म भरायचा आहे, ॲप्लिकेशन लॉक याला क्लिक करायचं आहे, नंतर कन्फर्म ॲप्लिकेशन असं तिथं आपल्याला एक टॅब पाहायला मिळते, त्याला आपण क्लिक केलं असता आपलं ॲप्लिकेशन लॉक होतं. ॲप्लिकेशन लॉक केलं तरच ते CET सेल लक्षात घेतं, अन्यथा आपला यावर्षीचा फॉर्म भरायचा राहून जातो व आपण यावर्षी B.एड करू शकत नाही. हे आपण बाब प्रकर्षाने लक्षात घ्या. ज्यांचे फॉर्म अजूनही इनकम्प्लीट आहेत, लॉक करायचे राहिले आहेत, म्हणजेच कन्फर्म करायचे राहिले आहेत, त्यांनी कन्फर्म करून घ्यावेत. त्यानंतर आपण इथे पाहू शकता ॲप्लिकेशन्स व्हेरीफाईड. तर आता CET सेलने जो कालावधी घेतलेला आहे ॲप्लिकेशन्स स्क्रुटिनिटीसाठी, म्हणजेच पडताळणी म्हणतो आपण त्याला, कागदपत्र पडताळणी, तर ऑनलाईन पद्धतीने आपलं CET सेल हे काम करत असतं. कॉम्प्युटराईज हे काम आहे. आपण जे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्या 6 फाईल अपलोड केलेल्या आहेत. तर 6 फाईल म्हणजे आपला फोटो, सही, त्यानंतर आपले 3 डॉक्युमेंट्स 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचा मार्क मेमो, त्यानंतर आपला CETचा स्कोअर कार्ड, CETचं ॲप्लिकेशन फॉर्म, ह्या ज्या बाबी आहेत. तसेच आपले कॅटेगरीमधले जे बंधू भगिनी आहेत त्यांचे कास्ट सर्टिफिकेट असतील, ज्या संवर्गासाठी नॉन क्रिमिलियर आहे ते सर्टिफिकेट असेल किंवा इतर जे सर्टिफिकेट्स आहेत तर ते आपल्याला इथं अपलोड केलेले जे आहेत तर त्यांचं व्हेरिफिकेशन इथं झालेलं किती लोकांचं झालं आहे तर 32,605. व्हेरिफिकेशन आपलं काम नाही आहे. जितके फॉर्म इथं रजिस्टर झालेले आहेत त्या सर्वांचं व्हेरिफिकेशन करून घेणं ही जिम्मेदारी CET सेलची आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. फक्त दिलेल्या कालावधीमध्ये, म्हणजेच आपल्याला जो कालावधी आत्ता दिलेला आहे तो आहे 18 जुलै. नवीन वाढलेली तारीख 18 जुलैपर्यंत आहे. 18 जुलै 2025पर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकता. इथे आपल्याला टॅब जी आहे ती खुली पाहायला मिळते, कॅन्डिडेट लॉग इन. तर कॅन्डिडेट लॉग इन आपण न्यू रजिस्ट्रेशनकडे पोहोचू शकतो. आपण कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक केला असता परत आपण एका पेजवरती जातो, ज्या पेजवरून आपल्याला CET सेलचा जो फॉर्म आहे म्हणजेच कॅप राऊंडचा फॉर्म तो आपल्याला इथे भरता येतो. आणि इथं पाहू शकता तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनची टॅब आपल्याला आत्ताही ओपन दिसते, ब्ल्यू दिसते. आपण तिला क्लिक करूया. क्लिक करताच रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला इथे डिटेल्स मागितलेल्या पाहायला मिळतात. तर या डिटेल्स भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. तर अशा प्रकारे आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचं. आता सध्या परत सुरू झालेलं आहे. 10 तारखेपर्यंत ह्याची लास्ट डेट होती. 10 व 11 तारखेनंतर आज 12 तारखेला आपल्याला हे रजिस्ट्रेशन पुन्हा 18 तारखेपर्यंत
एक्सटेंड झालेले पाहायला मिळत आहेत. ही एक चांगली बाब आहे. ज्यांचे रजिस्ट्रेशन्स राहिले असतील त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावेत. विद्यार्थी मित्रो, यासाठी आपण मागील वर्षीचा कॅप शेड्यूल पाहूया, ज्यामध्ये आपल्याला आपले रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कुठल्या स्टेपला सामोरं जायचं आहे ते आपण पाहूया. तर आपण इथे पाहू शकता, हा मागील वर्षीचा शेड्यूल आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन इंटरेस्ट टेस्ट सेल, महाराष्ट्र स्टेट मुंबई हे आपलं कोटेशन आणि हा आपल्या CET सेलचा लोगो. यावरून आपल्याला कळतं की हे नोटिफिकेशन आपल्या CET सेलने दिलेलं आहे. हे गेल्या वर्षीचं रजिस्ट्रेशनचं नोटिफिकेशन. तसेच अपडेटेड शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये कॅप टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर BEd कोर्स अकॅडमिक इयर 2024-25 आपल्याला पाहायला मिळतो. कॅप राऊंड फर्स्ट इथं सुरू झाल्यानंतर जसा आपलासुद्धा कॅप राऊंड फर्स्ट सुरू झालेला आहे, त्यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. आपली आताच डेट आपण पाहिली ती आहे 18/7/2025. वाढलेली डेट आहे, एक्सटेंड झालेली डेट आहे. अगोदर ही 10/7/2025 अशी होती, तर ती आता वाढवून 18 तारखेपर्यंत आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन्स करता येणार आहेत. ज्यांचे रजिस्ट्रेशन्स बाकी आहेत त्यांनी वेळेत रजिस्ट्रेशन्स करून घ्यावेत. त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे आपला स्क्रुटिनिटी. तर स्क्रुटिनिटी जो टप्पा आहे त्यामध्ये आपल्याला CET सेलचं काम पाहायला मिळतं. CET सेल आपली स्क्रुटिनिटी कधी करून घेईल तर त्याची एक डेट आपल्याला दिलेली आहे. त्या डेटनुसार आपल्याला स्क्रुटिनिटी करायचं काम CET सेलचं आहे. स्क्रुटिनिटी झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा टप्पा असणार आहे आपली डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट. पहिल्या राऊंडसाठी आपली अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट प्रदर्शित होईल. त्याची डेट आपल्याला जेव्हा आपला शेड्यूल येईल, फुल कॅप शेड्यूल आपण त्याला म्हणूया, त्यावेळेस ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग आपला पहिला टप्पा काय ठरतो रजिस्ट्रेशन केल्यानंतर, तर तो आहे डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट. ती मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर आपण आत्ताच सांगितलं होतं आपल्याला ग्रॅव्हियन्स रिझॉल्युशन करावं लागतं. म्हणजेच आपल्या ज्या त्रुटी असतील, आता कोणाचे डॉक्युमेंट्स अपलोड करताना चुकून एखादं दुसरं डॉक्युमेंट एखाद्या जागेवर अपलोड झालं तर ते डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला ह्या त्रुटीच्या कालावधीमध्ये बदलता येतं. त्याला रिफ्रेश पुन्हा दुसरं जे डॉक्युमेंट हवं आहे ते आपल्याला टाकता येतं. ते टाकलं तरच आपण फायनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव येतं. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर ग्रॅव्हियन्सेस वेळेत आपल्याला कंप्लीट करायचे असतात. त्याऐवजी आपण काय करणं गरजेचं आहे, तर सर्व डॉक्युमेंट्स केअरफुली अपलोड करणं गरजेचं आहे. तिथं आपल्याला डिलीटचा सुद्धा ऑप्शन आहे. चुकून एखादं दुसरं डॉक्युमेंट जर अपलोड झालं तर तुम्ही डिलीट करून परत दुसरा जे तिथं नियोजित डॉक्युमेंट आहे ते तुम्ही तिथं ॲड करू शकता, अपलोड करू शकता. याची आपण काय करायची आहे, शहानिशा करूनच आपलं कन्फर्मेशन करायचं आहे. फॉर्म जरी कन्फर्म केला तरी आपल्याला अडचण येत नाही. आपल्याला फॉर्म परत अनलॉक करता येतो. ही बाब आपण लक्षात घ्यावी. विद्यार्थी मित्रो, परत आपण इथे पाहू शकता ग्रॅव्हियन्सेस झाल्यानंतर ग्रॅव्हियन्सेस ठेवायचे नाहीतच, राहिलेच चुकून तर ते कंप्लीट करून घ्यायचे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट राऊंड फर्स्ट. तर सगळ्यात अगोदर आपली मग काय होईल, आपला पहिला टप्पा, आता इथून पुढचा पहिला टप्पा सांगतो मी, त्यामध्ये डिस्प्ले ऑफ मेरिट लिस्ट. दुसरा टप्पा काही चुकी त्रुटी राहिल्या असतील ते. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजेच पब्लिकेशन ऑफ द फायनल मेरिट लिस्ट राऊंड फर्स्ट. पहिली आपली जी राऊंड फर्स्टची मेरिट लिस्ट लागेल ती आपल्याला चेक करायची आहे. ह्या सर्व डेट्स जुन्या आहेत कारण हा शेड्यूलच जुना आहे. आपलं नवीन शेड्यूल अजून येणं बाकी आहे. आपलं फक्त रजिस्ट्रेशनचा शेड्यूल आलेला आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि रजिस्ट्रेशनची नवीन तारीख 18/7/2025 ही सुद्धा आपण लक्षात ठेवावी. ज्या विद्यार्थी बंधू भगिनींचं रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे त्यांनी कृपया वेळेत करून घ्यावं. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लगेच रजिस्ट्रेशनला लागावं. कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट अँड सेकंड. तर 2 राऊंडसाठी आपल्याला ॲप्लिकेशन जे आपण आत्ता भरत आहोत त्याची एक डेट आपल्याला नवीन डेट आलेली पाहायला मिळेल. त्यामध्ये आपल्याला राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंडसाठी कॉलेजचे ऑप्शन द्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला आवडतं कॉलेज कुठलं, समजा छत्रपती संभाजीनगरचं गव्हर्नमेंट कॉलेज, याला तुम्हाला जर 1 नंबर द्यायचा असेल तर मग काय करायचं, ते नाव तिथं आपल्याला लिस्ट येते आणि त्या लिस्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते नाव पाहायचं. त्या नावापुढे काय असतं, असा एक बार असतो, त्याच्यासमोर असे आपल्याला गोल दिलेले असतात. म्हणजे इथं जर ते छत्रपती संभाजीनगरच्या BEd कॉलेजचं नाव असेल तर आपण ह्याला क्लिक करताच आपला आपोआप नंबर 1 त्या महाविद्यालयासाठी पसंती क्रमांक ठरतो, प्रिफरन्स ठरतो. नंतर आपण दुसरा अंबाजोगाई येथील BEd कॉलेज जे आहे त्याला प्रिफरन्स द्यायचं असेल, त्या परत आपण कॉलेज शोधायचं, त्याच्यावरती क्लिक करायचं, आपोआप त्याला 2 नंबर येईल. नंतर तिसरा, अशा प्रकारे आपण काय करायचे आहेत, नंबर द्यायचे आहेत. आणि त्याचा आपण त्याला काय म्हणत असतो, तर त्याला आपण म्हणत असतो ऑप्शन फॉर्म फिलिंग. म्हणजे आपला पुढचा टप्पा काय असणार आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग. ऑप्शन फॉर्म फिलिंग झाला की खऱ्या अर्थाने पहिला राऊंड सुरू होतो. अलोकेशन ऑफ फर्स्ट राऊंड त्याचीसुद्धा डेट आपल्याला येणार आहे. ती डेट आल्यानंतर
त्याप्रमाणे आपल्याला लिस्ट पाहायला मिळणार आहे. राऊंड सुरू झाल्यानंतर कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलॉटेड कॉलेज म्हणजे तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. तुमचा नंबर तुम्ही दिलेल्या कॉलेजपैकी कोणत्या कॉलेजला लागला. विद्यार्थी बंधू भगिनींनो, एक लक्षात ठेवा, आपल्याला जर पर्सेंटाईल कमी असतील म्हणजेच मार्क्स कमी असतील तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम जास्तीत जास्त प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. 450पेक्षा जास्त कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. 467 इतकी लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. तर आपण सर्वच्या सर्व कॉलेजलासुद्धा प्रिफरन्स देऊ शकतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ज्यांना मार्क्स कमी आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रिफरन्स द्या. अगोदर आपल्या जिल्ह्यातील कॉलेज द्या, नंतर शेजारच्या जिल्ह्यातील, नंतर तसं करत करत जास्तीत जास्त जर आपण कॉलेज दिले तर नक्कीच आपला नंबर लागेल. ही बाब आपण लक्षात ठेवा. कोणताही नॉन झिरो नंबरचा जो पर्सेंटाईल असतो म्हणजे 0 पर्सेंटाईल असलेले विद्यार्थी सोडून 1 जरी पर्सेंटाईल असेल तर त्या विद्यार्थ्याचासुद्धा नंबर लागू शकतो. फक्त प्रिफरन्सेस आपल्याला जास्त देणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्यानंतर ज्यांना हाय पर्सेंटेज आहेत, हाय पर्सेंटाईल आहे त्यांचा नंबर लागण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. मग गव्हर्मेंट कॉलेज असो, गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज असो किंवा त्याप्रमाणे कॉलेजची जी रँक आपण ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया. विद्यार्थी मित्रो, पहिला तिथं अलॉटमेंट झाल्यानंतर आपला कॅन्डिडेट रिपोर्ट टू द कॉलेज आपल्याला कॉलेजला जावं लागेल. वी हॅव टू सीक ॲडमिशन म्हणजे ॲडमिशन घ्यावं लागेल. फर्स्ट राऊंडचं कधी डेट येणं अजून बाकी आहे. आपल्या 2025ची डेट आपल्याला येईल, त्या डेटला आपल्याला तिथे जावं लागेल. आता यामध्ये आपण टप्पे पाहिलेले आहेत. तर कोणते कोणते टप्पे, आता पुढचा टप्पा जो आहे तो आहे ई स्क्रुटिनिटी, जे की CET सेलचं काम आहे. ते काम झाल्यानंतर आपला पुढचा टप्पा म्हणजे आपली डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट. त्याला आपण पहिली यादी म्हणूया, प्रथम यादी, प्राथमिक यादी म्हणूया. ती यादी आपल्याला लागलेली पाहायला मिळेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपला पुढचा टप्पा होय. त्यानंतर आपला पहिला व दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये जर आपला नंबर लागला नाही तर दुसऱ्या राऊंडला डबल रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. पहिल्या राऊंडच्या रजिस्ट्रेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे राऊंड 1, राऊंड 2साठीचे हे रजिस्ट्रेशन आहेत. परंतु विद्यार्थी मित्र, दुसऱ्या राऊंडमध्ये जर आपला नंबर लागला नाही तर आता लक्षात घ्या, आपल्याला राऊंड 3ची वाट पाहावी लागेल आणि राऊंड 3साठी आपल्याला परत रजिस्ट्रेशन करावं लागेल. हे लक्षात ठेवा. काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करायचं विसरून जातात. तिसऱ्या राऊंडसाठीचं ते रजिस्ट्रेशन जर विसरलं आणि तुमचा नंबर जर पहिल्या 2 राऊंडमध्ये लागला नाही तर आपण राऊंडच्या बाहेर होतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये याचा कदाचित एखाद्याचा नंबर लागला नाही तर अजून एक राऊंड असतो, तो म्हणजे राऊंड 4था म्हणूया आपण त्याला, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणूया. तर कॉलेजला जाऊन आपण कॉलेजची चर्चा करून प्रिफरन्सेस देऊ शकता. त्याला म्हणतात इन्स्टिट्यूट लेवल राऊंड किंवा कॉलेज लेवल राऊंड. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र राऊंड 1st, 2ndसाठी आपल्याला प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. कशा प्रकारे आपल्याला प्रिफरन्सेस द्यायचे आहेत तेही आपण पाहूया. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. आपली कुठलीही क्वेरी जर असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच आपल्याला उत्तर दिलं जाईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपलं CET सेलचं काम चालतं. राऊंड 1st, राऊंड 2nd, त्यानंतर एक ब्रेक, त्या ब्रेकनंतर असतो राऊंड 3rd, त्यानंतर परत ब्रेक, त्यानंतर राऊंड 4th ज्याला आपण ॲसिस्टंट कॅप राऊंड किंवा A कॅप राऊंड असं म्हणत असतो, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असं म्हणतो. विद्यार्थी मित्रो, लवकरच भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.